कल्पना करा की एक निष्पर्ण फांदी होती एका झाडाची, काही पान वगैरे नसलेली अशी निष्पर्ण फांदी होती एका झाडाची. पाऊस आला आणि आता बहराला सुरुवात झाली आणि त्या निष्पर्ण फांदीला एक एक छोटं छोटं कोवळं कोवळं पान यायला लागलं. आणि हे बघून कवी असं लिहितो, एका पानानंतर एक एक पान फुटत गेले. या निष्पर्ण फांदीला एका पानानंतर एक एक पान फुटत गेले की एक हिरवेगार वाक्य तयार होते निसर्गाचे. आणि अशी अनेक वाक्य रचली गेली की एक ग्रंथ तयार होतो. नेहमीच्या भाषेत बरं का या ग्रंथाला झाड असे म्हणतात. नेहमीच्या भाषेत या ग्रंथालाच झाड असे म्हणतात. त्याच्या शब्दांची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात, आपल्या हिरव्या पानांसाठीच. अहो, कारण पानांचं हिरवेपण हीच तर जमिनी खालच्या मुळांची ख्याली खुशाली असते ना. आणि तसंच शब्दांचं हिरवं असणं, शब्दांचं जिवंत असणं ही कवितेची ख्याली खुशाली असते, जीवन इच्छा असते कवितेची. कवी असं म्हणतो की मला जशा कविता सुचतात तशीच या जमिनीला झाडे सुचली असतील का? म्हणजे झाड हीच पहिली कविता आहे का या जमिनीची? आणि या झाडाला आलेलं पहिलं वहिलं कोवळं फूल म्हणजे या कवितेनेच कवीला दिलेली पहिली दाद असावी का? आणि या झाडाच्या फांदीवर येऊन पहिल्या वहिल्या पाखरांनी जेव्हा पहिला चिवचिवाट केला असेल आनंदाने, तेव्हा ते पाखरू या निसर्गातला पहिला संगीतकार झाला असेल का? ही कोणाची रे करणी, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी. गाण्यात ऋतूंच्या आपण चल खळाळून रे वाहू, गाण्यात ऋतूंच्या आपण चल खळाळून रे वाहू, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ.